नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. आजच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 11वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली आणि आता पुढची तारीख देण्यात आली आहे 18 ऑगस्ट. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाबाबत आज काहीही निर्णय झालेला नाही. त्याच्या प्रॉपर्टी जप्ती संदर्भात देखील काहीही निर्णय झालेला नाहीये. शिवाय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आज अनुपस्थित होते. इकडं वाल्मिक कराड याच्या या संपूर्ण अर्जासंदर्भात सुनावणी सुरू होती, तर तिकडे वाल्मिक पुत्र म्हणजेच वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड मैदानात उतरून आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी प्रयत्न करत होता. अनेक माध्यमांसमोर प्रत्यक्ष येऊन सुशील कराड यानं महादेव मुंडे या प्रकरणात आपल्या कुटुंबाला कसं विनाकारण गोवलं जातंय आणि कसे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत या संदर्भात धक्कादायक खुलासे केले. खरं तर सुशील कराड यांनी असं म्हटलेलं आहे की सुशील कराडचा मुद्दा असा आहे की माझ्या भावाचा म्हणजे श्री कराडचा आणि माझ्या वडिलांचा म्हणजे वाल्मिक कराडचा यांचा या महादेव मुंडेंशी काहीही संबंध नाही. आम्ही जर महादेव मुंडेंना ओळखतही नसू, आम्ही त्यांना कधी पाहिलेलंही नसेल, तर आम्ही त्यांना मारायचा संबंध येतोच कुठं, असा सवाल यावेळी सुशील कराड यानं माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. खरं तर सुशील कराड यानं या संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत. अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष सुशील कराड आज मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. आपल्या कुटुंबावर जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांसंदर्भात लवकरच संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन एक पत्रकार परिषद घेणार आणि आम्ही देखील आमच्याकडचे पुरावे सादर करणार असं देखील त्यानं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. आता सुशील कराड यानं नेमकं काय काय म्हटलंय आणि काय धक्कादायक खुलासे केलेले आहेत हे पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत. अर्थात आजचं लाईव्हच त्याच्यावर आहे आणि माझं लाईव्ह जे आहे त्याचं नावच आहे वाल्मिक पुत्र सुशील कराड मैदानात. मुंडेंच्या हत्ये दिवशी माझे वडील तर मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते. हा एवढा मोठा धक्कादायक खुलासा यावेळी सुशील कराड यानं केलाय. त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की मुळात महादेव मुंडे यांची ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशीच्या रात्री माझे वडील म्हणजे वाल्मिक कराड महादेव मुंडे यांच्या सासऱ्यांसोबत म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या वडिलांसोबत तिरुपतीला होते असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. आता एकंदरीत या प्रकरणात नेमकं सुशील कराड याने काय काय म्हटलंय हे सगळे खळबळजनक खुलासे आपण ऐकणार आहोत. खरं तर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, पण त्याचा काही निर्णय झालाच नाही. तिकडं हायकोर्टात वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड या संदर्भात पिटिशन दाखल करायला गेलेला आहे. कुठलं तर वाल्मिक कराडचा 22 जुलै रोजी जो दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला गेला त्या संदर्भात वाल्मिक कराडचे वकील हे उच्च न्यायालयात जाणार आहेत असं त्यांनी मागच्या वेळी म्हटलं होतं. आज सुशील कराड प्रत्यक्ष मीडिया समोर आला आणि त्यानं स्पष्ट सांगितलं की या महादेव मुंडे प्रकरणात आता तर SIT नेमलेली आहे, CID सुद्धा नेमण्याची तयारी चालू झालेली आहे, पण आमचं तर स्पष्ट मत आहे की SIT आणि CID कशाला, एकदाची CBI चौकशी लावून टाका म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. आम्ही सगळ्या चौकशीला तयार आहोत. आमच्यावर आतापर्यंत जे जे काही आरोप झाले ते सगळे खोटे आहेत. मुळातच मी काय, श्री कराड म्हणजे माझा भाऊ काय, माझे वडील वाल्मिक कराड काय, आम्ही कधीही महादेव मुंडे यांना भेटलेलो नाही, त्यांच्याशी आमचा कोणताही व्यवहार झालेला नाहीये. त्यामुळं महादेव मुंडे यांना मारण्याचा संबंधच येतो कुठं असा सवाल त्यानं या ठिकाणी स्पष्ट केला. आणखी महत्वाचा मुद्दा, महादेव मुंडेंना ना मी ओळखतो, ना माझा भाऊ ओळखतो, ना वडील ओळखतात, मग या प्रकरणाशी आमचं नाव का जोडलं गेले असा सवाल त्यानं केला. दुसरं म्हणजे जसे यांच्याकडे पुरावे आहेत तसे आमच्याकडे पण पुरावे आहेत. काही दिवसांनी संपूर्ण कुटुंब कराड कुटुंब माध्यमांसमोर येणार आहे आणि हे पुरावे आम्ही मांडणार आहोत असं त्यानं म्हटलंय. इतकंच नव्हे तर श्री कराड माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर आरोप होत होते. हे आरोप झाल्यानंतर
ज्ञानेश्वरी मुंडे या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्या. मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली असेल, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एसआयटी नेमली. एसआयटी ही आता IPS दर्जाचे अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली तपास करणार आहे. पण आमचा पंकज कुमावत यांच्यावर पण भरोसा आहे, आमचा न्याय व्यवस्थेवर पण भरोसा आहे. त्यामुळं खरं तर आता याच्या प्रकरणाची CBI चौकशी एकदाची व्हायला पाहिजे. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय, कोण कोण याच इन्व्हॉल्व्ह आहे, हे सगळं बाहेर यायला पाहिजे, असं सुशील कराड यानं म्हटलेलं आहे. आणखी महत्वाचा मुद्दा, कुठंतरी काहीतरी बडबडायचं कोणीतरी 20-20 महिन्यांनी आणि कुणाचं तरी नावं घ्यायचं, कुणाची तरी नावं घ्यायची, यात कितपत तथ्य आहे, असा देखील सवाल सुशील कराड यानं केला. अर्थात सुशील कराड याचा रोख होता तो बाळा बांगर यांच्यावर, कारण की बाळा बांगर यांनीच पहिल्यांदा महादेव मुंडे प्रकरणात एकाही आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं नसताना तब्बल 20 महिन्यांनी खुलासा केला की महादेव मुंडे यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड, सुशील कराड, श्री कराड यांचा हात आहे. आता या सगळ्या प्रकरणात बाळा बांगरांनी त्यांची नावं घ्यायला तर सुरुवात केलीच, पण त्या जोडीलाच त्यांचा मुलगा श्री कराड हा प्रत्यक्ष हत्येवेळी स्पॉटवर होता, असं देखील बाळा बांगर यांनी म्हटलं होतं. शिवाय आता भविष्यात कदाचित हा श्री कराड पळून जाण्याच्या, परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा किंवा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी बाळा बांगर यांनी केला होता. आता या सगळ्या प्रकरणावर सुशील कराड यानं जो खुलासा केलाय, त्याच्या खुलाशानुसार तो असं म्हणतोय, ना माझ्याकडे पासपोर्ट आहे, ना माझ्या वडिलांकडे पासपोर्ट आहे, ना माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे. आता जर आमच्याकडे पासपोर्टच नसेल तर आम्ही काय आधार कार्ड दाखवून परदेशात पळून जाणार का? खरं तर एका मीडियाला, एका माध्यमाला बोलताना त्यांनी म्हटलं की माझ्याकडे पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाही, माझ्या भावाकडे पासपोर्ट नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी एक मीडियाशी बोलताना असं म्हटलं की माझ्याकडे पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाही, पण माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे. आणि हा जो पासपोर्ट आहे, हवं तर मी SP साहेबांना नेऊन देतो, असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मुळात सुशील कराड यांनी पहिल्यांदा सुशील कराड यांनी हे क्लिअर करावं की तुझ्याकडे पासपोर्ट नाहीये, तुझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाहीये, इथपर्यंत दोन्ही ठिकाणी समान बाईट दिलेली आहे. पण भावाकडे एके ठिकाणी पासपोर्ट आहे असं म्हणतोय आणि एके ठिकाणी पासपोर्ट नाही असं म्हणतोय. नाही असं म्हणताना असं म्हणतोय की आधार कार्ड घेऊन आम्ही काय परदेशात जाणार का, आधार कार्ड दाखवून परदेशात जाणार का. आणि एके ठिकाणी म्हणतोय भावाकडे पासपोर्ट आहे, तो पासपोर्ट हवं तर मी SP ऑफिस मध्ये जमा करतो. त्यामुळे नेमकं काय ही संदिग्धता या संदर्भात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये ज्या काही आवई उठल्या, चर्चा झाली, बातम्या आल्या की सुशील कराड आणि श्री कराड यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या दोघांची 17 तास चौकशी करण्यात आली असं म्हटलं गेलं. त्यावर सुशील कराड यांनी असं म्हटलंय की आम्हाला अजूनही कोणत्याही तपासी अधिकाऱ्याचा फोन आलेला नाही, आमची अजूनही चौकशी झालेली नाही आणि ज्यावेळी फोन येईल किंवा आम्हाला चौकशीला बोलावलं जाईल त्यावेळी आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत, असं सुशील कराड यानं म्हटलेलं आहे. शिवाय या संदर्भात श्री कराड नेमका आता कुठं आहे याचा देखील खुलासा त्यानं केलाय. माझ्या वडिलांचा दोषमुक्तीचा अर्ज म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा जे डिस्चार्ज ऍप्लिकेशन होतं तो रिजेक्ट झाला 22 जुलैला. त्यावेळी माझ्या वडिलांच्या वकिलांनी असं म्हटलं होतं की या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार. त्यासाठीच माझा भाऊ आता हायकोर्टात गेलेला आहे. श्री कराड तिथे आहे, तो कुठे परदेशात पळून गेलेला नाहीये, असं सुशील कराड यानं म्हटलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणावर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणात माझा भाऊ, माझे वडील यांचा काही या प्रकरणाची संबंध नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंसंदर्भात जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोडलं जातंय, घेतलं जातंय, त्यावर त्यांना असा खुलासा केला की खरं तर हे जरी खरं असलं तरी देखील त्यांना टार्गेट केलं जातंय. आता कोण त्यांना टार्गेट करतंय, कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बरोबर कुणावर नेम मारायचा आणि वार करायचा, हे जो काही करतोय त्यांना सगळ्यांना माहिती आहे, असं त्यानं म्हटलंय. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा या सुशील कराडनं मांडलेला आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वडिलांना
एका मध्यस्थाकडून आलेली ऑफर. आता तो मुद्दा काय होता? ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायच्या आधीची ही घटना आहे, किंवा ज्ञानेश्वरी मुंडे जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या, आपल्याला आठवतंय 16 जुलैला त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 18 जुलैला त्यांना डिस्चार्ज तिसऱ्या दिवशी मिळाला होता. त्याच दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वडिलांकडे एक मध्यस्थी म्हणून कोणीतरी व्यक्ती गेली होती आणि त्या व्यक्तीनं ज्ञानेश्वरी मुंडेंच्या वडिलांना असं ऑफर दिली की जो काही जमीन आहे, जी काही प्लॉट आहे, ज्या संदर्भात हे सगळं चाललेलं आहे, जे वादातून घडलेलं आहे, तो तुमच्या ताईच्या नावावर करतो, तुम्ही मीडिया ट्रायल करणं बंद करा. त्यावर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या वडिलांनी त्याला उत्तर दिलं होतं की ठीक आहे, मग तुझ्या घरातली एखादी व्यक्ती मला मारायची परवानगी दे, मीच माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करतो. हे सगळं ज्ञानेश्वरी मुंडेंना त्या जेव्हा डिस्चार्ज होऊन घरी गेल्या तेव्हा त्यांना कळालं. तेव्हा त्यांनी वडिलांना, म्हणजेच आपल्या वडिलांना नाव देखील विचारलं होतं की कोण मध्यस्थी म्हणून व्यक्ती आली होती. त्यावेळी वडिलांनी नाव काही सांगितलं नाही असं देखील ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांना असं वाटलं की आता आपल्याला प्रलोभन दाखवली जात आहेत, आमिष दाखवलं जातं, हे प्रकरण दडपलं जात आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलं पाहिजे. शेवटी मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून त्यांनी, ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तिथं जाऊन सगळा विषय सांगितला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ SITची स्थापना केली. या प्रकरणावर सुशील कराड याचं असं म्हणणं आहे की मुळातच जो काही प्लॉट त्यांना पाहिजे होता किंवा आम्हाला पाहिजे होता असं ते म्हणतायत वगैरे, पार्वतीनगर मधला तो प्लॉट आहे, असं कुठं काहीही जोडायचं, वरवर सगळं करायचं, तर हे सगळं खोटं आहे. ज्ञानेश्वरी ताई जसं म्हणाल्यात की आम्हाला ऑफर आली होती कोणीतरी मध्यस्थाकडून, तर माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी कोण आलं होतं आणि कुणी ही ऑफर घेऊन त्यांच्याकडे आलं होतं त्याचं नाव सांगावं. यासाठी त्यांनी असंही म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुढे यावं, त्या मध्यस्थाला घेऊन पुढे यावं, त्यांचं कुटुंबीय, आमचंही कुटुंबीय येईल, मीडियाला बोलवावं आणि त्या व्यक्तीनं स्पष्टपणे सांगावं की अमुक अमुक या माणसानं अमुक आम्हाला ही ऑफर त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घराला देऊन ये असं सांगितलं. त्याचं नाव ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगावं किंवा त्या व्यक्तीनं मीडिया समोर येऊन तुला कुणी ऑफर दिली होती का अशी, असं सांगावं. असा खुलासा देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे सुशील कराड यानं म्हटलंय की मुख्यमंत्री काही एकट्याचे नाहीयेत, ते सगळ्या राज्याचे आहेत. जर ते ज्ञानेश्वरी मुंडेंना वेळ देऊ शकतात, त्यांचं म्हणणं ऐकू शकतात, मग आम्हालाही त्यांनी वेळ द्यायला पाहिजे, आमचंही म्हणणं ऐकलं पाहिजे. आम्ही देखील मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी करणार, असं सुशील कराड यानं म्हटलंय. शिवाय या सगळ्या प्रकरणात त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो अत्यंत धक्कादायक आहे, ज्यामुळं या प्रकरणात आता ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. महादेव मुंडे यांची हत्या 21 ऑक्टोबर 2023 ला झाली. त्या दिवशीच्या रात्री वाल्मिक कराड म्हणजे माझे वडील हे महादेव मुंडे यांच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते असं सुशील कराड यानं म्हटलेलं आहे. ते पण मीडिया समोर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण त्याचं असं म्हणणं आहे, माझे वडीलच मुळात महादेव मुंडे यांच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते. म्हणजे इकडे हत्या झालीये आणि त्यांचे सासरे कुठे आहेत? तिरुपतीला. माझे वडील कुठे आहेत? वाल्मिक कराड कुठे आहे? तिरुपतीला. मग वाल्मिक कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप कसा काय? हे सगळं बिनबुडाचं आहे असं सुशील कराड यानं म्हटलंय. आता मला एक प्रश्न असा पडलाय, खरं तर आपण टॉप न्यूज मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना या संदर्भात विचारूयात की त्यांनी देखील याच्यावर कमेंट करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण की पहिल्यांदाच या प्रकरणी ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते स्वतःहून पुढे येऊन आपली बाजू मांडण्याचा किंवा आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सुशील कराड एकही शब्द बोललेला नाहीये, त्या संदर्भात त्यानं कुठलीही वाच्यता केलेली नाहीये. पण महादेव मुंडे प्रकरणात मात्र या ठिकाणी सुशील कराड स्वतःहून मैदानात उतरलाय. त्यानं या प्रकरणात जे काही म्हटलेलं आहे की महादेव मुंडे यांचे वडील
हे माझ्या यांचे सासरे हे माझ्या वडिलांसोबत त्या दिवशी तिरुपतीला होते, ज्या दिवशी महादेव मुंडे यांची इकडे हत्या झाली होती. आता मला हा प्रश्न असा पडलेला आहे, एकतर आधी सुशील कराड यानं सांगितलंय की आम्ही महादेव मुंडेंना ओळखत नाही, मी ओळखत नाही, माझा भाऊ ओळखत नाही, माझे वडील ओळखत नाही. आता जर तुम्ही तिघही ओळखत नाहीये कुणाला, महादेव मुंडेंना, तर महादेव मुंडेंचे सासरे तुमच्या वडिलांसोबत तिरुपतीला कसे काय? म्हणजे ते दोघे एकमेकांना ओळखत होते असं म्हणायचंय का तुम्हाला? जर वाल्मिक कराड महादेव मुंडेंच्या सासऱ्यांना ओळखत होता तर महादेव मुंडेंना तो ओळखत असणार ना, हे क्लिअर आहे ना. परळी आहे ती, ते काय पुणे मुंबई नाही ना. ज्या परळीमध्ये बँक कॉलनीत महादेव मुंडेंचं घर आहे, वाल्मिक कराडचं पार्वतीनगरच्या आसपास एरियामध्ये घर आहे. आता या वाल्मिक कराडला जर महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला गेलाय असं म्हणायचं असेल तर महादेव मुंडेंचे सासरे आणि वाल्मिक कराड यांची ओळख, म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे वडील वाल्मिक कराडला ओळखतायत. म्हणजेच वाल्मिक कराड ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वडिलांना ओळखतायत. म्हणजेच आता ओळख आहे बोलल्यानंतर तुम्हाला मुलं किती, घरदार कुठं आहे, या सगळ्याच गोष्टी होतात ना. याचा अर्थ एकतर एवढीशी परळी, त्या परळीत जर वाल्मिक कराड ऑलरेडी इतका फेमस व्यक्ती, त्याच्या सगळ्या काय जिल्ह्याचा बाप म्हणत होता सुशील कराडचा बाप, मी जिल्ह्याचा बाप आहे. आता असं म्हणणारा हा वाल्मिक कराड, याला तर सगळेच ओळखत होते. मग वाल्मिक कराड कोण, त्याचे एवढे फ्लेक्स लागतायत सोशल मीडियावर, एवढी त्याची सगळे समर्थक त्याची जाहिरात करत बसतात. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून इलेक्शनच्या काळात देखील त्याची एवढी सगळी त्या ठिकाणी रेलचेल होती. अशा वाल्मिक कराडला महादेव मुंडेंचे सासरे ओळखत होते. याचाच अर्थ वाल्मिक कराड महादेव मुंडेंना ओळखतच नाही असं कसं म्हणता येईल? त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे की मुळातच सुशील कराड यांना असं म्हटलंय की महादेव मुंडेंना आम्ही कधी बघितलं नाही, आम्ही कधी त्यांना ओळखत नाही, माझा भाऊ ओळखत नाही, मी ओळखत नाही, माझे वडील ओळखत नाही. मग जर ओळखत नसतील तर महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तुझे वडील म्हणजे वाल्मिक कराड तिरुपतीला काय करत होते? आता इकडे हत्या झाली महादेव मुंडे यांची, त्याच रात्री मध्यरात्री 12 ते 1:15 12:30 ते 1:15 दरम्यान त्यांच्या डेड बॉडीचं पोस्टमार्टम झालेलं आहे. मग आता सासरे तिकडेच होते का? सासरे इकडे आलेच नाहीत का? आपल्या जावयाचा खून झालाय तर ज्ञानेश्वरी मुंडेंनी हे कळवलं नसेल का आपल्या वडिलांना? त्या तिकडनं आले नाहीत का? मला हा प्रश्न असा पडलाय, मग जिथं वाल्मिक कराड आणि महादेव मुंडे यांचे सासरे एकत्रित होते तिरुपतीला, तिथं त्यांना हे तर नक्कीच कळवलं गेलं असेल की इकडे तुमच्या जावयाची हत्या झालीये. त्यावेळी त्यानं वाल्मिक कराडला हे सांगितलं नसेल कशावरून? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे आता बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या प्रकरणामध्ये एकतर 20 महिने झाले एकही आरोपी निष्पन्न होत नव्हता, थेट नाव घेतलं गेलं वाल्मिक कराडचं. मग वाल्मिक कराडचंच नाव का घेतलं गेलं? ते कुणी दुसऱ्या परक्या माणसानं घेतलेलं नाहीये. वाल्मिक कराड सोबत 2-2.5 वर्ष घालवलेले त्याचे सहकारी बाळा बांगर यांनी घेतलेला आहे. आता या बाळा बांगरांनी जर प्रत्यक्ष पोलिसात देखील असाच जबाब दिला असेल की वाल्मिक कराड, सुशील कराड, श्री कराड, गोट्या गित्ते आणखी बाकीची गँग यांनी मिळून त्याला मारलेला आहे महादेव मुंडेंना, मग जर पोलिसात दिलेला जबाब आहे, मीडिया समोर ते सांगतायत आणि सुशील कराड म्हणतोय की 20 महिन्यांनी माझ्या वडिलांचं नाव याच्यात कसं काय घेतलं गेलं? मुळात आता प्रश्न असा आहे, वाल्मिक कराडला अत्यंत जवळीक असलेला, ओळखत असलेल्या व्यक्तीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, एकदा म्हणतोय की श्री कराड म्हणजे माझ्या भावाकडे पासपोर्ट नाहीये, दुसरीकडे म्हणतोय की माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे, एसपी ऑफिस मध्ये जमा करतो. नक्की म्हणायचंय काय आहे? खरं काय खोटं काय? म्हणजे नक्की हा पासपोर्ट आहे का नाही? श्री कराड या पासपोर्टचा गैरउपयोग करतोय की काय?
आता बाळा बांगर तर म्हणतात भूतान नेपाळ मार्गे तो आणखी कुठे इकडे तिकडे पळून जाण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी मला एक आणखी प्रश्न पडलाय की ज्या अर्थी या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या तोंडून, बाळा बांगर यांच्या तोंडून, शिवराज बांगर यांच्या तोंडून, आणखी मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून, आणखी सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या तोंडून जर वाल्मिक कराड त्यांच्या पोरांचं नाव येत होतं या प्रकरणात, आणि इकडे सुशील कराड सांगतोय की आमची अजिबात चौकशी झालेली नाही, आम्हाला कुणीही चौकशीसाठी बोलावलं नाही, मग पोलीस नाव देऊन सुद्धा चौकशीला का बोलवत नाहीयेत? यांना चौकशीला का बोलावलं नाही? बाळा बांगरांनी नाव घेतलं, ज्ञानेश्वरी मुंडेंनी नाव घेतलं, मग सुशील कराड, श्री कराड यांना पोलिसांनी प्राथमिक चौकशीसाठी का होईना का बोलावलं नाही? हे सगळ्यात महत्वाचं आहे. याचाच अर्थ इकडे जर सुशील कराड सांगत असेल आम्हाला बोलावलेलंच नाही, मग कुणाची दहशत आहे पोलिसांवर? का पोलीस घाबरतायत वाल्मिक कराडच्या पोरांची चौकशी करायला? आता ती एक काही स्पेस निर्माण केली आहे का ट्विस्ट निर्माण केलेला आहे की यांना जरा बोलण्याची संधी मिळू दे, जेणेकरून हे प्रकरण आहे की वेगळ्या दिशेने जाईल म्हणून? कारण की इकडे एसआयटी स्थापन झाले, कालच बीडला एसआयटी त्या ठिकाणी ते सगळे जे काही स्थापना झालेले आहेत ते सगळे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी दाखल होणार होते आणि आढावा घेणार होते या प्रकरणाचा. मग याच मुळावर नेमकी ही सुशील कराडच्या माध्यमांसमोरच्या या बाईट कशा काय फिरू लागल्या? आपल्याला आठवतंय मुळातच या सगळ्या प्रकरणात सुशील कराड खोटं बोलतोय का? मग सुशील कराड खर तर आपल्याला आठवत असेल वाल्मिक कराड देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या दिवशी शरण आला त्याच दिवशी शरण यायच्या अर्धा तास आधी त्याने एक मीडियावर क्लिप सोडली 31 सेकंदाची. त्या क्लिप मध्ये देखील तो असाच म्हणाला होता की संतोष भैया देशमुख, भैया हा शब्द वापरलेला, यांच्या हत्येशी माझा काही संबंध नाही, खंडणीशी संबंध नाही, अट्रॉसिटीशी संबंध नाही, जर मी आज दोषी असेल तर मला शिक्षा करा, हे एवढं सगळं बोलला. नंतर शरण आला, शरण आल्यानंतर 14 दिवस पोलीस कोठडीत गेला, 15 तारखेला मकोकाची प्रोसेस झाली, 16 तारखेला वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला, 36 दिवसांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला. मग मला हेच म्हणायचंय, वाल्मिक कराड तेव्हा जे बोलला होता ते खरं आहे का? वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना कोर्टानं जी निरीक्षणं सांगितली ती खरी आहेत? कारण की कोर्टासमोर सरकारी पक्षानं तर मुळात वाल्मिक कराडच्या आरोपांची जंत्रीच मांडली होती. त्यात स्वतः कोर्टानं असं म्हटलेलं आहे, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक आणि न्याय वैद्यकीय पुरावे म्हणजेच काय, आय विटनेसेस यांचं डिक्लेरेशन, नंतर टेक्निकल, डिजिटल, सायंटिफिक आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सेस प्रथम दर्शनी असं दर्शवतायत की यामध्ये खंडणीतून हत्या घडलेली आहे आणि या सिंडिकेटचा हा वाल्मिक कराड सदस्य असल्याचं दिसतंय. वारंवार तो बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता हे देखील यामध्ये स्पष्टपणे आहे. दुसरी गोष्ट, 2 कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या, या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली. साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, सायंटिफिक अँड फॉरेन्सिक एव्हिडन्सेस, वाल्मिक कराड हा प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दर्शवलं जात आहे. वाल्मिक कराडवर 20 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 7 गुन्हे मागील 10 वर्षाच्या काळातले. यावरून असं दिसतंय की तो बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात सहभागी होता. आता ही निरीक्षणं काय माझी नाही आहेत, ही निरीक्षणं कोर्टाने दर्शवलेली आहेत आणि कोर्ट नेहमी पुराव्याच्या आधारावर बोलतं, पुराव्याच्या आधारावर निर्णय देतं. त्यामुळं कोर्टानं स्पष्ट म्हटलंय की 20 गुन्हे दाखल, 10 वर्षात 7 गुन्हे दाखल आणि त्यामुळं सातत्यपूर्ण सिंडिकेटचा सदस्य वाल्मिक कराड असल्याचं दिसतंय. अशा वाल्मिक कराडवर एवढे गुन्हे दाखल असताना त्यानं याच्याही पलीकडे अनेक खून केलेत आणि ते पचवले गेलेले आहेत. पोलीस प्रशासन यांच्या मदतीनं असं स्पष्टपणे बाळा बांगर नव्हे अख्खा महाराष्ट्रातले सगळेच जण बोलतात. त्यामुळं वाल्मिक कराडची इथं बाजू घेण्याचा काही मुद्दा नाही. वाल्मिक कराडच्या पोरानं जे मांडलंय ते किती खरं आहे यावर खरं म्हणजे आता खुलासे व्हायला पाहिजेत. बाळा बांगरांनी स्पष्टपणे म्हटलं होतं
की आत्ताच एका चॅनलला त्यांनी मुलाखत दिली आहे. अविनाश बारगळ हे जे कोण पोलीस अधीक्षक होते बीडचे, त्यांना वाल्मिक कराडनंच नेमलं होतं म्हणे आणि एलसीबीचा कोणतरी अधिकारी होता त्यानं त्यांचं नाव सुचवलं होतं आणि वाल्मिक कराड जनसंपर्क कार्यालयात जसं आपलं इतर कोण मदतीला आलेला कसा अर्ज लिहून द्यायचा तसा एफआयआर लिहून द्यायचा म्हणे आणि तो अविनाश बारगळ जे अधीक्षक होते ते या संदर्भात पुढची कारवाई करायचे. याच्या आधी नंदकुमार ठाकूर नावाचे जे एसपी होते त्याच्याच काळात महादेव मुंडे यांची हत्या झाली. या नंदकुमार ठाकूर यांना प्रत्यक्ष वाल्मिक कराडने जाऊन वाल्मिक कराडचं नाव बाळा बांगर यांनी सांगितलं होतं. कारण बाळा बांगर यांनी असा खुलासा केलाय की महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर स्वतः वाल्मिक कराड अख्ख्या परळीमध्ये माझ्या मुलांनी महादेव मुंडे यांची हत्या केली असं सांगत फिरत होता, असं बाळा बांगर यांनी आरोप केलाय. आता नंदकुमार ठाकूर यांना या ठिकाणी बाळा बांगर यांनी हे जाऊन सांगितल्यानंतर त्या नंदकुमार ठाकूरांनी बाळा बांगर यांना सांगितलं की तू यामध्ये काय पडू नको. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा असा की माझ्या टेबलावर माझ्या समोर त्या ठिकाणी महादेव मुंडे यांच्या शरीराचं काढलेला मांसाचा तुकडा ठेवण्यात आला होता. जो तुकडा गोट्या गित्ते यानं त्यांच्या नरड्यातून काढून एका पिशवीत भरून ती पिशवी खिशात भरून 8 दिवस बोंबलत फिरत होता. त्यामुळं मला हा प्रश्न पडलाय, गोट्या गित्तेला हा मांसाचा तुकडा कुणाला दाखवायचा होता आणि का त्याला इतके दिवस लागले 8 दिवस खिशात घालून फिरायला? मग आता जे सुशील कराड म्हणालाय काय की माझे वडील तर तिरुपतीला होते, मग वडील परळीत नव्हते म्हणजे वाल्मिक कराड परळीत नव्हता म्हणून की काय या गोट्या गित्तेला तो तुकडा स्वतःजवळ सांभाळून ठेवावा लागला? आता संशयाला वाव आहे ना, कारण की इकडे सुशील कराडने काय सांगितलंय की माझे वडील म्हणजे वाल्मिक कराड हे महादेव मुंडे यांच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली. इकडे महादेव मुंडेंची हत्या झाली, त्यांचा मांसाचा तुकडा काढण्यात आला. आपण पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सगळ्यांनी बघितले फोटो, स्वतः मुख्यमंत्र्यांनी कपाळाला हात लावला, डोळे पाणावले असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मग वाल्मिक कराड जोपर्यंत परळीत येत नाही तोपर्यंत त्यानं तो तुकडा जपून ठेवला म्हणून बोंबलत फिरत होता तो तुकडा घेऊन. शेवटी वाल्मिक कराड आल्यानंतर त्याला तुकडा दाखवलेला आहे की काय, हा प्रश्न या ठिकाणी मला उपस्थित होतोय आणि हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. त्यामुळे आता याचं उत्तर देखील पुढे मिळालं पाहिजे, कारण की आतापर्यंत या प्रकरणामध्ये जे काही खुलासे झालेले आहेत, या सुशील कराडने जे काही मुद्दे मांडले, उदाहरणार्थ तपासी अधिकारी या प्रकरणात म्हटलं जातं की अनेकांना बदली झाली, अनेकांना बढती दिली गेली, तर सुशील कराड असं म्हणतोय की रवी सानप जे पहिले तपासी अधिकारी या प्रकरणातले होते, इलेक्शन कमिशनच्या या सगळ्या म्हणजे माहितीनुसार इलेक्शन कमिशनने जे काही GR काढलाय त्यानुसार रवी सानप यांची रुटीन बदली झाली असं सुशील कराडनं म्हटलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमलेश मीना जे आता शेवटचे तपासी अधिकारी होते याच्यातले, ते IPS दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांची बदली आम्ही कशी काय करू शकतो? आता सुशील कराडला मला हे विचारायचंय, अनेक पोलीस अधिकारी IPS DYSP खिशात घालून फिरणारा हा तुझा बाप वाल्मिक कराड, कारण एका खिशात पोलीस आणि एका खिशात प्रशासन अशीच त्याची ओळख होती. वाल्मिक कराडनंच सगळ्या बीड मध्ये कोण कुठला कुठं सेट करायचा, कुणाची बदली करायची, कुणाला त्या ठिकाणी प्रमोशनवर पाठवायचंय त्याचंच काम चालू होतं. आता अशा वाल्मिक कराडला एखाद्या IPS अधिकाऱ्याची बदली करण्यात काय विशेष आहे? कारण की जर अविनाश बारगळ यांनाच जर त्यांनी आणलं असं म्हटलं जातं तर अविनाश बारगळ पण एसपीच होते ना. त्यामुळं सुशील कराड एके बाजूला म्हणतात की आम्ही कशी काय बदली करू शकतो, आमची काय ताकद वगैरे असं तसं. वाल्मिक कराडची दहशत आणि ताकद या विषयावर गेली 7 महिने अख्खा महाराष्ट्र ऐकतोय. राखेतून, वाळूतून, खंडणीतून, प्रॉपर्टीतून काय काय उद्योग केले आणि तू तरी काय केलं? स्वतःच्याच मॅनेजरला मारहाण करून त्याचीच प्रॉपर्टी आपल्याच बापाचा
गुन्ह्यांप्रमाणे स्वतःच्या नावावर करण्याचा उद्योग केला. त्याच्या संदर्भात याचिका गुन्हा दाखल झाल्यानंतर ती केस काय झाली तुमचं तुम्हाला माहिती. पण या सगळ्या प्रकरणात आता श्री कराड याचं नाव येतंय. बाळा बांगर म्हणतात श्री कराड स्पॉटवर होता. या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुंडे, बाळा बांगर यांनी देखील आरोप केलेले आहेत. जी काही 12 गुंठ्याची जमीन होती, 1 एकराची पण नाही, ती 40 गुंठे 1 एकर ते पण नाही, अर्धा एकर पण नाही, त्याच्याही निम्मी पण नाही, त्याच्याही निम्मी आहे ती. म्हणजे अर्धा एकराच्या निम्मीच्या निम्मी अशी 12 गुंठ्याची जागा, ती जागेचा व्यवहार 25 ऑक्टोबरला होणार होता. म्हणजे महादेव मुंडे यांना मारलं त्यानंतर 4 दिवसांनी. पण त्याच्या आधी बरेच दिवस ही जागा, हा प्लॉट वाल्मिक कराडच्या पोराला पाहिजे होता, अशीच तर चर्चा आहे परळीत. आणि ती जी काही जागा आहे ती जागा देण्यास महादेव मुंडे यांनी नकार दिला, म्हणून त्याचा काटा काढला गेला. आता या प्रकरणामध्ये श्री कराडचा हात नाही, सुशील कराडचा हात नाही, वाल्मिक कराडचा हात नाही, मग काय आबाळात हात आला का? प्रश्न हा आहे. संतोष देशमुखांच्या प्रकरणात देखील असंच म्हटलं गेलं. वाल्मिक कराड स्वतःहून म्हणाला माझा काही संबंध नाहीये. स्वतः वाल्या म्हणत होता माझा काहीच संबंध नाही. संतोष भैया देशमुख वगैरे काय 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 आपण ऐकलं. काय झालं त्या प्रकरणामध्ये? मुख्य आरोपी नंबर 1 म्हणून वाल्मिक कराडचं नाव आहे. कोर्टानं निरीक्षण नोंदवली, त्यात स्पष्टपणे खंडणीतून हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं कोर्टानं म्हटलंय. म्हणून तर या ठिकाणी डिस्चार्ज ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं. आज जामिनावर अर्जावर सुनावणी होणार होती, पण जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. म्हणजे सुनावणी म्हणजे त्याचं म्हणणं सरकार पक्षातर्फे मागच्या तारखेला सादर करण्यात आलंय, पण आज निर्णय झाला नाही. आता या ठिकाणी प्रॉपर्टी जप्तीच्या संदर्भात देखील या ठिकाणी निर्णय होणार होता. मुळातच प्रॉपर्टी तरी काय, तात्पुरत्या स्वरूपात बँक खाती गोठवली गेलेली आहेत वाल्मिक कराडची, आणि काही घर मिळकत, शेती मिळकत जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपात हा खटल्याच्या सुनावणीपर्यंत अटॅच केलेली आहेत. त्याच्यावर अर्ज होता कोणाचा? बचाव पक्षाचा. त्याच्यावरही काही अजून निर्णय झालेला नाहीये. आता प्रश्न हा आहे की वाल्मिक कराडकडं घर, शेती, बँक एवढंच आहे. इकडं पुण्यात सुद्धा फर्ग्युसन रोडवर, जिथं पुण्यातला सगळ्यात म्हणजे आपण ज्याला म्हणू की अगदी उच्चभ्रू वस्तीतला तो एरिया आहे, त्या ठिकाणी 2-2 गाळे आहेत. मगरपट्टा तिकडं त्या ठिकाणी देखील, हडपसर मध्ये तिथं देखील फ्लॅट आहेत. काळेवाडी, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी तिथं देखील काही फ्लॅट आहेत. आणि बाकीच्या संपत्ती वेगळ्याच. आमदार सुरेश धस यांनी तर स्पष्ट म्हटलंय हजारो करोड रुपयांची संपत्ती या वाल्मिक कराडची वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहे. आता प्रश्न हा पडतो की मुळातच एवढं सगळं उभं केलेलं साम्राज्य, यातनं श्री कराडला 12 गुंठ्याची जमीन मिळत नाही. माझी एवढी ताकद, एवढ्या जमिनी, एवढी शेती, एवढी घरं, एवढा पैसा, 12 गुंठ्याच्या जमिनीसाठी माझ्या पोराला झगडावं लागतंय. याच उद्देशातनं हा प्रकार झाल्याचं बाळा बांगर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सुशील कराडचा रोख सगळा बाळा बांगरच्या विरोधात जरी असला तरी बाळा बांगर जे काही सगळं खुलेआम सांगतायत, मांडतायत, त्याचं कारण बाळा बांगरांनी वाल्मिक कराड सोबत 2-2.5 वर्ष घालवलेली आहेत. त्यांनी स्वतःहून म्हटलंय त्याचा स्वभाव मी जवळून पाहिलेला आहे. जो कोणी त्याच्या विरोधात जाईल, इगो हट झाला की काटा काढायचा. मग धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी असोत किंवा आणखी कुणी असोत, या सगळ्या प्रकरणामध्ये बाळा बांगर यांनी हे स्पष्ट केलंय की अगदी संघर्षातून वरती आलेल्या वाल्मिक कराडला पण असं वाटायचं की मला देखील मोठं व्हायचंय. खाजगीतल्या गप्पा देखील बाळा बांगर यांनी सांगितल्या. अनेक खाजगीतल्या गप्पा वाल्मिक कराडनं बाळा बांगर याला सांगितलेल्या आहेत. तो बाळा बांगर यांना काहीतरी म्हणजे अगदी चेष्टेने काहीतरी भगतसिंग म्हणायचा, पण भगतसिंग फासावर गेले असं देखील उत्तर द्यायचा. म्हणजे नेमकं म्हणायचंय काय? बाळा बांगर यांनी स्पष्ट केलंय की शेवटी मला कळायला लागलं की वाल्मिक कराडचे सगळे धंदे चालू आहेत. आपण खरं या ट्रेन मध्ये बसलोय खरं, पण जर उतरलो नाही लवकर तर अवघड होईल आपलं. शेवटी पहिल्याच डब्यातनं उडी मारू. आणि मग बाळा बांगर उतरले आणि त्यांनी हे खुलासे करायला सुरू केले. या दरम्यान त्यांच्यावर आरोप झाले की मध्ये 20 महिने कुठे गायब होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुळात मी फरार होतो, माझ्या मागे यांनी अनेक केसेस लावल्या होत्या, गुन्हे दाखल झाले होते.
आता प्रत्यक्ष बाळा बांगोर समोर आल्यानंतर इकडे SITची स्थापना मुख्यमंत्र्यांची भेट ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतल्यानंतरच सुशील कराडला का सुचलं? मुळातच हे प्रकरण जे महादेव मुंडेंचं आहे, बाळा बांगर यांनी खुलासा करून जवळपास 1.5-2 महिने झाले. मग यावेळी सुशील कराडनं त्याच वेळी सुरुवातीला का नाही नाव घेतलं? माझा काय संबंध, माझ्या भावाचा काय संबंध, माझ्या वडिलांचा काय संबंध, आत्ताच का? सुशील कराड ज्यानं असं इथं या ठिकाणी म्हटलंय की त्याला म्हणजे एक मीडियाने त्यांना प्रश्न केला की ज्ञानेश्वरी मुंडेंनी आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी माझ्या सोबत यावं आणि या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी मदत करावी, तर तुम्ही देखील जाणार का? त्यावेळी सुशील कराडनं उत्तर देणं टाळलंय. तुम्ही भेटायला जाणार का ज्ञानेश्वरी मुंडेंना? त्यावर उत्तर काय आहे? जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. अरे हे तर कोणी उत्तर देईल, मग टाळायचा संबंध काय? महादेव मुंडेंना मी ओळखत नाही, माझे वडील ओळखत नाही, माझा भाऊ ओळखत नाही असं म्हणणारा सुशील कराड, तुझे वडील महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत मात्र तिरुपतीला जातात, मग ही ओळख कुठून निघाली? का अचानक भेटले तिरुपतीत? हा तुम्ही कुठले, मी कुठले, अरे मी परळीचा, तुम्ही परळी, तुम्ही वाल्मिकर, तुम्ही अरे अशी ओळख होते का? मुळातच ज्ञानेश्वरी मुंडे यांचे वडील यांनाच एका मध्यस्थातर्फे ऑफर आली होती असं स्वतःहून ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलेलं आहे. भले त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळं या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडेंचे वडील वाल्मिक कराडला 100% ओळखतायत हे तर याच्यातनं क्लिअरच झालं. सुशील कराड म्हणतोय त्यानुसार जर वाल्मिक कराड तिरुपतीला होता असं म्हटलं तर वेगवेगळे संशय निर्माण होतात. महादेव मुंडेंच्या सासऱ्यांना वाल्मिक कराड ओळख होता, पण महादेव मुंडेंना ओळखत नव्हता. दुसरी गोष्ट, महादेव मुंडे या प्रकरणामध्ये श्री कराडच्याच नावावर ती जागा झाली आहे ज्या जागेचा व्यवहार महादेव मुंडे करणार होते. मग ही जागा कुणाची आहे हे श्री कराडला ठाऊक नव्हतं, म्हणजे श्री कराड देखील महादेव मुंडेंना ओळखत होता. त्यामुळं आणखी एक महत्वाचा मुद्दा, जो गोट्या गित्ते महादेव मुंडे यांच्या मांसाचा तुकडा घेऊन खिशात घालून 8 दिवस बोंबलत फिरत होता, तो 8 दिवस का फिरत होता? मनोज जरांगे पाटलांनी हा प्रश्न केला होता की असं कोण व्यक्ती आहे की ज्याला हा तुकडा दाखवण्यासाठी या गोट्या गित्तेला त्याच्या खिशातच महादेव मुंडेंच्या मांसाचा तुकडा ठेवावा लागला? कुठे गेला होता तो? ती व्यक्ती कुठे होती? मग इतके दिवस 8 दिवसात का नाही भेटली गोट्या गित्तेला? मग जर सुशील कराड म्हणतोय की माझे वडील तर तिरुपतीला होते, मग तिरुपतीवरून येईपर्यंत वाट बघितली का गोट्या गित्तेनी असं म्हणायचं का? आता सुशील कराड जे काय बोललाय त्यात सुशील कराडच फसत चाललाय हेच याच्यातनं क्लिअर होतंय. खर तर सुशील कराड यानं जे म्हटलंय त्यानुसार माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे एकीकडे म्हणतोय, आणि दुसरीकडे माझ्या भावाकडे पासपोर्टच नसेल तर तो काय आधार कार्ड दाखवून परदेशात पळून जाईल का? एकीकडे म्हणतोय माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे, आमच्या दोघांकडे नाही, त्याचा पासपोर्ट वाटल्यास मी SP ऑफिसला जमा करायला सांगतो. म्हणजे नेमकं म्हणायचंय काय? याचाच अर्थ सुशील कराडनं केलेले दावे, सुशील कराडनं केलेले खुलासे या सगळ्या प्रकरणात आता आणखी सुशील कराड अडकत चाललाय, त्याचं कुटुंब अडकत चाललंय हेच एकंदरीत याच्यावरनं दिसतंय. कारण की ज्ञानेश्वरी मुंडेंचे वडील जर वाल्मिक कराडला ओळखत असते तर वाल्मिक कराड संदर्भात त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगितलं असतं की वाल्मिक कराड माझ्यासोबत तिरुपतीला होता, कारण की त्याचंच नाव तर त्यांची मुलगी घेतीये ना. त्यामुळं आणि वाल्मिक कराडवर कसा विश्वास ठेवायचा? कारण की ज्या वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांची हत्या करून त्यांच्याच बाबत भैया शब्द बोलून मी नाही त्यातला आणि दरवाजा ढकल आतला अशी भूमिका घेतली होती, तोच वाल्मिक कराड शेवटी या जाळ्यात अडकलाच ना. कारण जे केलं तेच समोर आलं पुराव्यातून. वाल्मिक कराडने 29 नोव्हेंबरला केजच्या विष्णू चाटेच्या कार्यालयात मीटिंग घेतली
अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील केंदू शिंदे अवादा कंपनीचे त्या ठिकाणचे अधिकारी त्यांना फोन केला. त्याचा डिजिटल इव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, त्याचं रेकॉर्डिंग देखील या ठिकाणी उपलब्ध आहे, जे कोर्टात सादर झालेलं आहे. नंतर वाल्मिक कराडनं ज्या सुदर्शन घुलेला अवादा कंपनीवर पाठवलं, जा बघू आपल्या डिमांडचं काय झालं, अजून मिळालेलं नाही, टाळाटाळ करतोय वाटतं सुनील शिंदे. त्यावेळी सुदर्शन घुलेनं जो निरोप त्या ठिकाणी दिला, त्या निरोपात देखील वाल्मिक कराडचं नाव घेतलं गेलेलं आहे आणि त्याचं व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग देखील त्यावेळी शिवाजी तोपटे आणि सुनील केंदू शिंदे यांनी केलेला आहे. तो एव्हिडन्स देखील कोर्टात सादर झाला आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्या दिवशी देखील वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून होता. तो इथे नव्हताच, तो मुंबईत होता. आणि आता मला एक मोठं ऑपरेंडी सापडली बघा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, महादेव मुंडेंची हत्या झाली, वाल्मिक कराड परळीच्या बाहेर. संतोष देशमुखांची हत्या झाली, वाल्मिक कराड परळीच्या बाहेर. नेमकं काय आहे? म्हणजे प्रश्न हा पडतो की आपल्या टोळीला, मग गुन्ह्याची टोळी असो नाहीतर तिकडे त्या गोट्या गित्तीची टोळी असो, यांना कामाला लावायचं आणि आपण बाहेर जायचं आणि ते प्रकरण जरा शांत झालं की परत रिटर्न यायचं. कारण 8 दिवस जर तुकडा खिशात घेऊन फिरत होता गोट्या गित्ते, मग हा 8 दिवस तुकडा, वाळलेला मांसाचा तुकडा का खिशात ठेवून फिरत होता, कुणाला दाखवायचा होता? याचा अर्थ ती व्यक्ती उपलब्ध नव्हती. ती व्यक्ती आल्यानंतरच दाखवला गेला. त्यामुळे आता माझं तर मत आहे की वाल्मिक कराडचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत मोबाईलचे. 21 ऑक्टोबर आणि तो ज्या दिवशी परळीत परत आला त्या काळातले सगळे सीडीआर वाल्मिक कराडचे काढले पाहिजेत. त्याचं लोकेशन ट्रेस केलं पाहिजे. वाल्मिक कराड तिरुपतीला खरंच होता का? जर होता तर किती दिवस होता आणि कुठून कुठे आला? आल्यानंतर इथे त्याचं ट्रेस व्हायला पाहिजे लोकेशन. या दरम्यान जर तो तिरुपतीला होता तर मग ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वडिलांच्या फोनचे पण सीडीआर तपासले गेले पाहिजेत. ते तिरुपतीला होते का? म्हणजे या सगळ्या प्रकरणावर खरं तर एकंदरीत पूर्णपणे प्रकाश पडू शकतो. दुसरी गोष्ट, आणखी बरेचसे मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये. संतोष देशमुख हत्येच्या वेळी वेगवेगळ्या ग्रुपवर व्हिडिओ व्हायरल होत होते. त्या कृष्णा आंधळेचा एक व्हिडिओ, त्याचा काही मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुप होता, त्याच्यावर तर लाईव्ह संतोष देशमुखांना कसं मारतंय ते दाखवलं जात होतं. याचाच अर्थ ते व्हिडिओ जसे मोकारपंथी ग्रुपला गेले तसेच ते व्हिडिओ, व्हॉट्सअप व्हिडिओ या वाल्मिक कराडला पण गेले होते का, याची पण चौकशी व्हायला पाहिजे. शिवाय त्या जयराम चाटेच्या मोबाईलवरून सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेला 3 वेळा फोन केला होता हत्येच्या वेळी. हत्येच्या दिवशी पण नाही मी म्हणत, हत्येच्याच वेळी चालू होतं ते. त्या दिवशी ते निर्घृण हत्या करत होते, संतोष देशमुखांना हालहाल करून मारत होते. त्याच वेळी यांचे फोन चालू होते, एकमेकांशी संवाद सुरू होता. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच वाल्मिक कराड हा हे प्रकरण घडल्यानंतर फरार व्हायचा संबंध काय होता? जर तुझा संबंध या सुदर्शन घुलेच्या टोळीशी नव्हताच तर तुला फरार व्हायचा प्रश्न येतो कुठे? कारण की त्या दिवशी पण मला आठवतंय, संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी त्यांची पत्नी मंजिली कराड हिने एक विधान केलं होतं. काय? की वाल्मिक कराड त्या दिवशी देवदर्शनाला गेले होते. प्रत्येक वेळी वाल्मिक कराड कुठली हत्या करायची म्हटली की देवदर्शनालाच कसा जातो? महादेव मुंडेंच्या हत्येच्या वेळी तिरुपतीला, संतोष देशमुखांच्या हत्येवेळी देवदर्शनाला. हे कसं काय? याचाच अर्थ आधी प्लॅनिंग केलं जातं, त्यानुसार टोळीला पूर्णपणे काय इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात आणि मग हा पठ्ठ्या बाहेर जातो. खरं तर या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा, वाल्मिक कराड याचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर तर आणखी क्लिअर होईल आणि ते झालेलं आहे. जगन्मित्र कार्यालयात 8 ऑक्टोबरला वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि शिवाजी थोपटे विष्णू चाटे सोबत एकत्रित होते आणि त्याच वेळी आमच्या दोघांसमोर म्हणजे चाटे आणि माझ्या समोर, असं सुदर्शन घुले म्हणतोय, वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटेला 2 कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रत्यक्ष सुदर्शन घुले यानं जबाबात म्हटलेलं आहे. आणि संतोष देशमुखांची हत्या ज्या दिवशी अवादा कंपनीवर सुदर्शन घुले त्याच्या 3-4 टाळक्यांना घेऊन त्या अवादा कंपनीला बंद पाडायला गेला होता, ती प्लांट बंद पाडायला गेला होता, त्यावेळी दुपारी 12:30च्या दरम्यान वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं बोलणं झालं होतं.
हे देखील सुदर्शन घुलेनं त्याच्या जबाबात म्हटलेलं आहे. याचाच अर्थ सुदर्शन घुले याच्या जबाबानुसार हे सगळं वाल्मिक कराडनं घडवून आणलं. तसंच महादेव मुंडे या प्रकरणात देखील बाळा बांगर यांचा जबाब अतिशय महत्वाचा आहे, जो जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे. आता प्रश्न हाच उरतो परत एकदा, बाळा बांगरांनी 5 जुलैला जबाब दिला. आजची तारीख आहे 4 ऑगस्ट. उद्या 1 महिना पूर्ण होईल. मग बाळा बांगरांनी त्या जबाबामध्ये सुशील कराड, श्री कराड, गोट्या गित्ते, वाल्मिक कराड यांची नावं लिहिलेली आहेत. वाल्मिक कराड तुरुंगात आहे, गोट्या गित्ते फरार आहे. मग सुशील कराड आणि श्री कराड या दोघांची या एका महिनाभरात पोलिसांनी चौकशी का नाही केली, याच्यावर देखील उत्तर मिळालंच पाहिजे. का नाही केली? सुशील कराडच मोठ्या तोंडानं सांगतोय की आम्हाला कोणीही चौकशीसाठी बोलावलेलं नाही. 17 तास जे काही 5 आरोपी ताब्यात घेण्यात आले, 5 जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, त्यात आम्ही नव्हतोच. आमची काही 17 तासाची चौकशी झालेली नाही, असं सुशील कराड म्हणतोय. याचा अर्थ पोलिसांनी बाळा बांगरांच्या जबाबानुसार त्यांनी दिली जी नावं होती त्यापैकी सुशील कराड आणि श्री कराडला का बोलावलं नाही? हा एवढा विलंब का लावला? 1 महिना याच्यात का वाया घालवला? आणि दुसरी गोष्ट, इकडे SIT स्थापन होते आणि इकडे मग सुशील कराड मीडिया समोर येऊन आपलं कुटुंब कसं याच्यात सामील नाही असा बचाव करायला लागतो. याचाच अर्थ याच्यात काहीतरी गौड बंगाल. सुशील कराड यानं जे म्हटलेलं आहे त्यानुसार मुळातच या संपूर्ण प्रकरणात खरं तर चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. जो तो म्हणतोय की CBI लावा, CBIची चौकशी करा, काय गरज आहे? मुळातच स्थानिक पोलीस जे होते, रवी सानप यांनीच आरोपींची नावं निष्पन्न केली होती. पण ज्या आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यांची नावं न घेता ही अमुक तमुक नावं त्यात घाल, असं वाल्मिक कराडनी सांगितल्यानंतर रवी सानप यांनी नकार दिला आणि मग त्यांची बदली झाली. आता सुशील कराड सांगतोय तिथं रुटीन बदली होती. अरे जो IPS अधिकारी आणू शकतो, आपल्याला हवा तो अधिकारी बीड परळीमध्ये बसवू शकतो, त्याला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करणं, प्रमोशन देणं हे काय अवघड आहे? वाल्मिक कराडनं याच्या आधी असं बरंच केलंय. या अख्खी चर्चा त्या बीडमध्ये आहे. कारण धनंजय मुंडे आमदार, वाल्मिक कराड प्रति आमदार. धनंजय मुंडे पालकमंत्री, वाल्मिक कराड प्रति पालकमंत्री. धनंजय मुंडे कृषी मंत्री, वाल्मिक कराड प्रति कृषी मंत्री. हे सगळी पदं, अदृश्य पदं वाल्मिक कराडनंच भोगलेली आहेत. आणि वाल्मिक कराडनंच जगमित्र कार्यालयामध्ये बसून, कार्यालयाचं नाव जगमित्र पण बनवले काय जगशत्रू. म्हणजे या सगळ्या कार्यालयातून त्यांनी जी काय हलवलं सगळं, याच्यातून अनेक जण कायमचे हल्ले. त्यामध्ये महादेव मुंडे, त्यामध्ये संतोष देशमुख, आणखी किती जण आहेत कुणास ठाऊक. त्यामुळं वाल्मिक कराड याच्या मुलानं, या वाल्मिक पुत्र सुशील कराडनं जे काही खुलासे केलेले आहेत, तो म्हणतोय आमच्याकडे पण काही पुरावे आहेत, जसे तुमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही पत्रकार परिषद घेऊन लवकरच मांडू. मग इतके दिवस का शांत बसलात? संतोष देशमुख प्रकरणात एकदम तुम्ही का शांत बसलात? का बोलत नाही आता? मकोका जेव्हा वाल्मिक कराडला लावण्यात आला तेव्हा परळीभर आंदोलन केली तुम्ही. कोण पाण्याच्या टाकीवर चढतय, जो पाण्याच्या टाकीवर चढला होता ना, आठवते का? चौरे नावाचा कोणतरी, तो एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर दाखल झालाय. आता या सगळ्या प्रकरणात म्हणजे या वाल्याचे समर्थक बघा कसे आहेत. तिकडे व्यापाऱ्यांना दुकानं जबरदस्तीने बंद करायला लावली, काय ते आंदोलन, काय 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 रस्ते बंद, परळी बंद, बरंच काय काय केलं. काय झालं शेवटी? मकोका तर दाखल झालाच, हत्येचा पण गुन्हा दाखल झाला. शेवटी चार्जशीट फाईल झालं. मुख्य आरोपी कोण? त्यात 1 नंबर आरोपी वाल्मिक कराडचं नाव आलं. त्यानंतर त्याचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळला गेला. जामीन अर्जावर अजून निर्णय झालेला नाहीये, तो निर्णय होईलच. ज्याला डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळला जातो त्याला जामीन अर्ज मिळण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजेच याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड या बाबतीत जो काही अगदी स्वच्छ प्रतिमा म्हणून त्याचं पोरग जे सांगतंय, महादेव मुंडेचा काही संबंध नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, आम्ही कधी त्याला बघितलं नाही, माझे वडील ओळखत नाहीत, माझा भाऊ ओळखत नाही, मी ओळखत नाही. मग त्या महादेव मुंडेंच्याच
त्याच जमिनीची जागा किंवा तोच प्लॉट तुझ्या भावाच्या नावावर कसा काय झाला? त्याच महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तुझे वडील तिरुपतीत कसे काय होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी सुशील कराडनीच सांगितली, एका ठिकाणी म्हणतोय माझ्या भावाकडे पासपोर्ट नाहीये, मग तो काय आधार कार्ड दाखवून परदेशात पळून जाईल का? आणि एका मीडियाला सांगतोय माझ्याकडे पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांकडे पासपोर्ट नाही, पण माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे, हवं तर SP ऑफिसमध्ये जाऊन तो पासपोर्ट मी जमा करतो. याचाच अर्थ सुशील कराड बोलताना त्याने जे मुद्दे मांडले किंवा काही खुलासे करण्याचा प्रयत्न केला त्याला काही तथ्य नाही, हेच एकंदरीत त्याच्यावरनं दिसतंय. या सगळ्या प्रकरणामध्ये बरोबर टायमिंग स्पेस बरोबर शोधून काढलेला आहे, तो जुळवलेला आहे. आणि तो अजूनही का कसा, तर आरोपींवर अजून चार्ज फ्रेम झालेला नाहीये, अर्जांच्या प्रक्रिया चालू आहेत. आधीमध्ये जर एखादा झटका झालाच, नाही डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळलं गेलं, उच्च न्यायालयातून आला आणि जर तिथं संधी मिळालीच किंवा जामीन अर्ज जरी मिळाला तरी बरंच काय काय करता येईल. या सगळ्या धडपडीसाठी हा प्रयत्न चालू आहे, हेच याच्यातनं क्लिअर होत आहे. दुसरी गोष्ट काही नाही. त्यामुळं बाकीचे पण अर्ज करत सुटलेत. शेवटी ही मोडस ऑपरेंडी आहे, खटला कसा लांबवता येईल याचाच हा विचार आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणात खरं तर आता मला म्हणायचंय की महादेव मुंडे प्रकरण उद्या स्टँड होणारच, ते प्रश्नच नाही. संतोष देशमुख प्रकरणात देखील दिरंगाई होता कामा नये. खासदार झालेले आहेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, यांनी खरं तर या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे. खासदार तुम्ही होणार आहात हे तुम्हाला काल कळलं होतं का? का 2 दिवस आधी फक्त कळवलं होतं? अहो, ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढवलीत आणि त्यामध्ये पराभव झाला, त्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी तुम्हाला राजकीय दृष्ट्या पुनर्वसनाची तयारी केली गेली असणारच. त्याच संदर्भामध्ये तुम्हालाही कानावर कुणकुण असणारच, तुम्ही तर वकील आहात. मग एवढं सगळं तुम्हाला माहित असताना देखील संतोष देशमुख खून खटल्याची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती तुम्ही स्वीकारलीच कशाला? कारण की तुम्हाला माहिती आहे भविष्यात आपण राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची शक्यता दाट आहे. आणि अशा वेळी जर तुम्ही राज्यसभेचे खासदार म्हणूनच जास्त वेळ किंवा फुल टाइम काम करण्याचा प्रयत्न कराल तर संतोष देशमुख खून खटल्याचं काय होणार? एकीकडे तुम्ही म्हणताय की बाळासाहेब कोल्हे माझे इतकेच कॉम्पिटंट आहेत. आता प्रश्न हा पडतोय, म्हणजे तुम्ही पिल्लू सोडून दिलं का की भविष्यात त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी टाकणार म्हणून? आज तुम्ही नव्हतात कोर्टात, जर आज तुम्ही कोर्टात असता तर कदाचित या ठिकाणी जामिनावर सुनावणी झाली असती. कारण की स्वतः विकास खाडे नावाचे या ठिकाणी हे स्पष्टपणे म्हणतायत काय की जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच जामीन अर्जावर मागच्याच तारखेला सरकारकडून म्हणणं सादर झालं होतं. आज जामीन अर्जावर युक्तिवादासाठी आम्ही तयार होतो, पण सरकार पक्षानं मुदत मागून घेतली. का मुदत मागून घेतली हे स्वतः बाळासाहेब कोल्हेंनी सांगितलंय. पूर्वनियोजित कार्यबाहुल्यामुळं उज्ज्वल निकम हे काही कारणास्तव आज येऊ शकले नाहीत. आता जर अशीच कारणं वाढत राहिली तर या केसमध्ये सुनावणी पुढे कधी होणार? कधी आरोपींवर चार्ज फ्रेम होणार? कारण मूळ मुद्दा हा आहे की आता खासदार म्हणून त्यांना राज्यसभेसाठी दिल्लीवारी करावी लागणार. मग ती बीडवारी कधी होणार? आणि दुसरी गोष्ट, हेच उज्ज्वल निकम मागच्या वेळी म्हणत होते की लवकरात लवकर आता दोषींवर चार्ज फ्रेम करा, आम्ही सगळ्या आरोपांची जंत्री दिलेली आहे. मग जर चार्ज फ्रेम करा असं एके बाजूनी म्हणताय आणि दुसरीकडे इतर आरोपींचे दोषमुक्तीचे अर्ज आल्यानंतर हे सगळे मोडस ऑपरेंडी नुसार खटला लांबवण्याचा प्रयत्न करतायत असं देखील म्हणताय. आता तुम्ही न आल्यानं एकतर आजची सुनावणी 18 ऑगस्ट पर्यंत गेली, म्हणजे 14-15 दिवसांनी पुढे गेलेली आहे. त्यामुळं हा विचार देखील करायला पाहिजे. मागच्या वेळी घाई गडबड केली, चार्ज फ्रेम करा, आणि आज मात्र जामीन अर्जावर युक्तिवादाची सुनावणी होणं अपेक्षित असताना देखील त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नव्हतात. त्यामुळे प्रश्न हा पडतो, संतोष देशमुख खून खटल्यात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, त्यामुळे त्याला कुठलीही स्पेस आणि संधी देऊ नका. ही संधी देण्याचा प्रयत्न आता बाकीच्यांकडून पण होतोय आणि तो प्रयत्न आता प्रत्यक्षात आपल्याला पाहायला देखील मिळतोय. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये या आत्तापर्यंत घडलेल्या एकंदरीत पूर्ण सुशील कराड यानं मांडलेल्या या सगळ्या बाजूंच्या लक्षात घेता तोच कसा त्याच्या बोलण्यात फसलाय हे याच्यातनं क्लिअर झालेलं आहे. पहिला मुद्दा पासपोर्टचा, एकदा म्हणतोय भावाकडे पासपोर्ट आहे, एकदा म्हणतोय नाही. दुसरा मुद्दा, माझे वडील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वडिलांसोबत म्हणजे महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली त्या रात्री तिरुपतीला होते. आता जर तसं असेल
तर मग गोट्या गित्ते जो 8 दिवस खिशात घेऊन फिरत होता, तो कुणाला दाखवण्यासाठी कुणाची वाट बघत होता, इतके दिवस त्याला का लागले, ते माऊस ज्याला दाखवायचंय त्याला दाखवायला. याचा अर्थ ज्याला दाखवायचंय तीच व्यक्ती या परळीत नव्हती, हे त्याच्यातनं क्लिअर होतंय. त्यामुळं सुशील कराड यानं जे काही मुद्दे मांडलेत, जे काही खुलासे केलेत, आणि त्यात मुख्यमंत्री कुणी एकट्याचे नाहीयेत, मुख्यमंत्री सर्वांचे आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मग त्यावेळी वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबियानं मुख्यमंत्र्यांची भेट का नाही घेतली, ती भेट का नाही मागितली? संतोष देशमुख प्रकरणावर वाल्मिक कराडची मुलं का बोलत नाहीयेत? या प्रकरणात नेमकं का बोलतायत? म्हणजे 20 महिन्यांनी जे काही सगळं थंड झालेलं आहे, ती जी काही राळ पुन्हा एकदा बाळा बांगर यांनी उठवलेली आहे ती कशी खोटी आहे, असं सुशील कराड याला भासवायचंय की काय? बाळा बांगर एकीकडे सुसाट सुटलेत, त्यांनी जबाब पण दिलेला आहे, पण जबाब देऊन सुद्धा 1 महिना झाला, पण अजूनही पोलिसांनी जर या दोघांना चौकशीसाठी बोलावलं नसेल, तर मग बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबाचा फायदा काय झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आता SIT नेमली आहे. पंकज कुमावत यांच्या खांद्यावर या महादेव मुंडे तपासाची जबाबदारी आहे. आता त्यांनी यातील संशयितांना खऱ्या अर्थानं ताब्यात घ्यावं, चौकशी करावी आणि एकदा या प्रकरणाचं दूध का दूध पाणी का पाणी हा पूर्ण फैसला करून टाकावा. म्हणून मला इतकंच म्हणायचंय, वाल्मिक पुत्र सुशील कराड मैदानात उतरला असला आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी, आणि भविष्यात कराड कुटुंबीय पत्रकार परिषद जरी घेणार असलं तरी देखील वाल्मिक कराड हा काही धुतल्या तांदळाचा नाहीये, हे सगळ्यांना माहितीये. त्यांनी काय उद्योग केलेत हे सगळा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळं तुम्ही आता इकडचं वडाची साल पिंपळाला लावत असाल तरी देखील त्याचा काही फायदा होणार नाही. भविष्यात जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी बनलेला आहे, तसंच या प्रकरणात पुराव्यानिशी वाल्मिक कराडला जे पेरलं ते उगवतं, ते भोगावंच लागणार, यात शंका नाही. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.